जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच महत्वाची बातमी येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गोटातून पहिल्यांदाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा राज्य सहकारी सोसायटीवरती पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचंड मोठा भगवा झेंडा. मित्रांनो, एवढ्या जागांवरती भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेला धूर चालत मित्रांनो ठाकरेंचा वर्चस्व संपूर्ण राज्यभरती शिवसैनिकांनी केला जल्लोष. नेमके बघूया कोणत्या ठिकाणी आणि महाराष्ट्रात ठाकरेंचा पुन्हा गुलाल कसा रंगलाय थेट दिल्लीपर्यंत याचे सगळ्यात मोठे हादरे जाणून घेऊया. मित्रांनो, सहकार क्षेत्रात शिवसेनेचा दबदबा वाढला. नेमकी बातमी काय आहे? महाराष्ट्रामध्ये सध्या झालेल्या या सगळ्यात मोठ्या निवडणुकांतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठं यश. शिवसैनिक असाल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव, जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि आपण जर आमच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जाणून घेऊया महत्वाची बातमी नेमकी काय आहे. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये महत्वाची अपडेट. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांचा दमदार विजय होतो तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत हादरे बसताना आपण पाहिले. मित्रांनो, त्याच प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी पुरती भाजपा कामाला लागली होती. एकनाथ शिंदे यांनी तर शिवसेनेतून सगळा संपूर्ण पक्षच आपण काही हायजॅक केलाय अशी स्थिती महाराष्ट्रभर त्यांनी दाखवली. मात्र शिवसेना आहे त्या जागेवरती गेले ते फक्त नेते आणि गद्दार झाले ते फक्त मातोश्रीशी गद्दारी केलेले नेते अशी सगळीकडे चर्चा होती की शिवसेना फोडली एकनाथ शिंदेंनी आणि एकनाथ शिंदेंनी संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेतला. परंतु मित्रांनो, हा भ्रम होता. ठाकरेंना सोडणारे नेते असतील मात्र सामान्य शिवसैनिक आणि जनता आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं वेगवेगळ्या निकालावरून आपण पाहिलंय. महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेला पाहिलं उद्धव ठाकरेंचं यश भाजपपेक्षा देखील मोठे होते. भाजपा ही महाराष्ट्रातील देशातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणते आणि जगातील आम्ही सगळ्यात मोठा पक्ष मिळवते. मात्र महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव आणि उद्धव ठाकरेंच्या जागा भाजपपेक्षा जास्त होत्या हे देखील आपण कुणीही नाकारता कामा नये. म्हणजे मित्रांनो, ठाकरेंना मानणारा प्रचंड वर्ग आजही महाराष्ट्रामध्ये आहे. जरी नेत्यांनी कोणी साथ सोडली तरी उद्धव ठाकरेंना न सोडणारे अनेक अशेष कडवाट शिवसैनिक ठाकरेंच्या सोबत आजही हिमतीने लढतायत हे मात्र खरं. मित्रांनो, आता जाऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे. म्हणजेच सहकार कारखानदारी क्षेत्र असेल किंवा शाळा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र, कारखानदारी क्षेत्र, कंपनी क्षेत्र या सगळ्याच क्षेत्रामध्ये काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता. गेल्या 5 वर्षामध्ये भाजपने आपली संपूर्ण स्थिती त्या कारखानदारी क्षेत्राकडे आणि शैक्षणिक क्षेत्राकडे वळवल्यामुळे भाजपचं थोडं प्राबल्य त्या क्षेत्रात निर्माण झाल्याचं आपण पाहिलंय. मात्र मित्रांनो, आता मात्र सहकारी सोसायटी क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाऊल टाकलंय. मुंबईमध्ये आणि तसेच नंदुरबार, इकडे हिंगोली आणि बहुतांश असलेल्या मराठवाड्याच्या नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रचंड मोठं यश आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये देखील जहाज बांधणी क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 21 पैकी 17 जागा जिंकत मुंबईत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. जरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश आलं नसलं तरी देखील ठाकरेंची ही जहाज बांधणी क्षेत्रामध्ये जी ताकद आहे ती ताकद मात्र भाजपला अतिशय महागात पडणार हे आता निश्चित आहे. रेल कामगार सेनेवरती, विमानतळावरती आणि जहाज बांधणी क्षेत्रावरती उद्धव ठाकरेंचं गेल्या 30 ते 40 वर्षांपासून मुंबईत खूप मोठं नेटवर्क आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंचे विजय आता होताना दिसत आहेत. भाजपला आणि शिंदे सेनेला मात्र तिथे खाते देखील खोलता आले नाही. इतरत्र होऊ घातलेल्या सहकारी क्षेत्रामध्ये देखील नंदुरबार आणि इकडे नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात देखील प्रत्येकी 7 आणि इकडे 11 या जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना कमाल करून राहिली आहे. कारण की सहकार क्षेत्र हे उद्धव ठाकरेंचं नसताना देखील आपल्या कामाच्या जोरावरती तेथे झालेल्या
21 पैकी 17 जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार विजय झाला आहे. हा विजय अतिशय महत्वाचा आणि ठाकरेंसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवसंजीवनी घेऊन येणारा असल्याचं जाणवतंय. मित्रांनो, ही ताकद भाजपला आणि शिंदे सेनेला वाटलं संपली असेल, मात्र ठाकरे संपणाऱ्यांपैकी नाहीत. ठाकरे पुन्हा एकदा उठतात, पुन्हा लढतात आणि इतरत्र सर्वच पक्षांना महागात पडतात. हे पुन्हा एकदा या निकालावरून दिसतंय. भाजप शिंदे सेनेला इतरत्र निवडणुकांमध्ये जरी यश मिळालं तर देखील या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपला कब्जा पुन्हा एकदा केलाय, हे मात्र नक्की. मित्रांनो, यावरती आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.